टोमॅटोच्या पापड्या तुम्ही कधी खाल्ल्या आहे का? नसेल खाल्ल्या ना तर आम्ही जशा बनवतो ना ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. त्यासाठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे टोमॅटोचे अशा प्रकारे काप करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात टाका. सोबत लाल मिरची व लसूण टाका आणि मिक्सरमध्ये अशी प्युरी तयार करून घ्या. नंतर पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये ही प्युरी टाका आणि छान प्रकारे ती प्युरी मस्त शिजून द्या. लक्षात ठेवा, मी वापरलेलं मिरचीचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग वापरू शकता. आता आपल्याला लागणारं साहित्य घेऊया. पापड खार, सफेद तीळ, हिंग, मीठ व थोडा खाण्याचा सोडा आणि सोबत ओवाही घेतला आहे आणि हे तांदळाचे पीठ आहे. पिठाचं जे प्रमाण आहे ना अर्धा किलोच्या आसपास आहे. बघा मस्त पिवळी उकळली आहे आणि त्यामध्ये अजून गरजेप्रमाणे आम्ही गरम पाणी टाकले. गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये आपण काढलेले साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त त्याला परत उकळी फुटून द्यायची आहे आणि अशा प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे. आता आम्ही जी हलवणारी वस्तू आहे आमच्याकडे त्याला घोट्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणताय याला कमेंट करून नक्की सांगा. छान उकळल्यानंतर छान प्युरी शिजल्यानंतर यामध्ये काढलेलं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. घोट्याच्या मदतीने असं प्रकारे हलवायचं आहे. तुम्ही नॉर्मल जे तांदळाचे पापड बनवता, नागलीचे पापड बनवता त्याच्यासाठी जशी खिशी घेता त्या पद्धतीनेच प्रोसेस आहे. तशाच पद्धतीने खिशी घ्यायची आहे. अशा प्रकारे हलवायचं आहे की त्यामध्ये गठुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. छान एकजीव करून हलवायचं आहे आणि तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे की बाजूला तुम्ही थोडं गरम पाणी करून ठेवायचं आहे. यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे. त्याने खिशी चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं शिजवायचं. साहजिकच आहे की गॅसवर हलवता येणार नाही, त्यामुळं खाली पातेलं घेऊन चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. बनवण्याची पद्धत जशी दिली तशीच पाहिजे. ठेवून एक 5 मिनटं वाफ देऊन घेतली आणि त्यानंतर परत तसं झाकण काढून आणि एकजीव छान प्रकारे एकत्र करून घेतला आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर शिजवून दिलं. आणि जेव्हा खिशी पूर्ण झाली तुम्ही स्वतः थोडं टेस्ट करून घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला वाटलं की खिशी झाली आहे तेव्हा पातेलं खाली काढून घ्यायचं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे आतनं आणि त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल तेवढं घेऊ शकता. आम्हाला एकटी मी काढून घेतलं होतं आणि त्यानंतर छान प्रकारे ते पिशवीचं तोंड दाबून आणि छान मस्त असं प्रकारे मळून घ्यायचं आहे. त्याने असं होईल का जर थोडेफार गुठळ्या वगैरे राहिल्या असेल ना त्या पण जातील आणि दुसरं म्हणजे असं आहे की पीठ हे मऊसर होतं. असंच मस्त मळून घ्यायचं आहे. आता करायचे होते आपल्याला पापड. आता पापड बनवण्याची पद्धत प्रत्येकाला माहितीच आहे. अशा मशीनमध्ये केल्या जातात. तर मस्त एक बारीक बारीक लाट्या करून घ्यायच्या आहे आणि कागदावर ठेवून आणि दाब देऊन आणि बघू शकता तुम्ही खूप छान आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आणि बघा आमच्या एवढ्या पापड्या तयार झाल्या आहे. खूप छान असा कलर दिसतोय आणि पापड्या वाळल्यावर मी मस्त संध्याकाळी घेतल्या होत्या तेलात तळायला. बघा मस्त छोट्या छोट्या बनवल्या होत्या आणि त्या खूप तेलात टाकल्या होती. पापडी खूप फुलत होती. तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्ही पण एकदा ह्या पापड्या बनवून बघा आणि ट्राय करा आणि खाऊन सांगा कशा झाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.